राज्यसभा निवडीनंतर रामदास आठवले पहिल्यांदाच शिर्डीत. उद्या होणार जंगी सत्कार आणि पत्रकार परिषद. अहिल्यानगर जिल्ह्यात रिपब्लिकन कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण. नमस्कार, झुंजार न्यूजमध्ये आपले स्वागत. केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर रामदास आठवले यांनी भारतीय राजकारणात पुन्हा एकदा आपली पकड सिद्ध केली आहे. राज्यसभेवर सलग तिसऱ्यांदा बिनविरोध निवडून येत त्यांनी विजयाची हॅट्रिक साधली आहे. या ऐतिहासिक विजयानंतर डॉक्टर आठवले उद्या 8 मार्च रोजी शिर्डी दौऱ्यावर येत असून संपूर्ण जिल्ह्याच्या वतीने त्यांचा जंगी सत्कार करण्यात येणार आहे. पाहूया या दौऱ्याचा सविस्तर आढावा. रिपब्लिकन चळवळीचा बुलंद आवाज आणि केंद्रात प्रभावी नेतृत्व करणारे डॉक्टर रामदास आठवले यांची राज्यसभेवर सलग तिसऱ्यांदा बिनविरोध निवड झाली आहे. या विजयामुळे रिपब्लिकन कार्यकर्त्यांमध्ये चैतन्याचे वातावरण आहे. या विजयानंतर डॉक्टर आठवले हे प्रथमच रविवारी 8 मार्च 2026 रोजी साईनगरी शिर्डीत दाखल होत आहेत. रिपब्लिकन पक्षाचे राज्य उपाध्यक्ष विजयराव वागचौरे यांनी दिलेल्या माहितीनुसार डॉक्टर आठवले हे शनिवार 7 मार्च रोजी रात्री उशिरा शिर्डीत मुक्कामासाठी येतील. त्यानंतर रविवारची सकाळ ही राजकीय घडामोडींनी गाजणार आहे. रविवार 8 मार्च रोजी सकाळी 10 वाजता शिर्डी येथे डॉक्टर आठवले यांची पत्रकार परिषद पार पडणार आहे. राज्यसभेतील बिनविरोध निवडीनंतर ते नेमकी काय भूमिका मांडतात आणि आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काय भाष्य करतात याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. याच ठिकाणी अहिल्यानगर जिल्ह्याच्या वतीने त्यांचा भव्य नागरी गौरव करण्यात येणार आहे. या ऐतिहासिक विजयाचा जल्लोष करण्यासाठी संपर्क प्रमुख श्रीकांत भालेराव, जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात, दीपकराव गायकवाड, भीमा बागुल, पप्पू बनसोडे आणि आशिक शेळके यांच्यासह हजारो कार्यकर्ते शिर्डीत जमा होणार आहेत. शिर्डीतील कार्यक्रम आटोपल्यानंतर दुपारी डॉक्टर आठवले नाशिक जिल्ह्यातील सिन्नरकडे प्रयाण करतील. लवकरच जिल्ह्याच्या वतीने एक भव्य नागरी सत्कार सोहळा आयोजित केला जाईल असेही विजयराव वागचौरे यांनी स्पष्ट केले आहे. डॉक्टर रामदास आठवले यांची ही हॅट्रिक रिपब्लिकन पक्षासाठी मोठी ऊर्जा देणारी ठरली आहे. आता उद्याच्या पत्रकार परिषदेत ते काय मोठे वक्तव्य करतात हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. व्हिडिओ आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करा. धन्यवाद. झुंजार न्यूज, शिर्डी प्रतिनिधी. संगमनेर तालुका दूध उत्पादक संघ आपल्या दूध उत्पादकांसाठी घेऊन आले आहेत राजहंस मिल्किंग मशीन व चाफ कटर योजना. या योजनेअंतर्गत आपणास बाजार भावापेक्षा कमी दरात उपलब्ध करून देत आहे. नामांकित कंपनीचे मिल्किंग मशीन व चाफ कटर सुलभ हप्त्यांमध्ये उपलब्ध केले आहे. तरी सर्व दूध उत्पादकांनी या योजनेचा लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी संपर्क करा संगमनेर तालुका सहकारी दूध संघ, पशुसंवर्धन विभाग, अमृतनगर, संगमनेर.